मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय, आमचा ड्रायव्हर गाडी एकदम अशी सरळ चालवायला पाहिजे, एकदम अशी स्ट्रेट दिशेने. तर आमच्या ड्रायव्हरचे डोळे जिकडे आता सध्या पाऊस पडलाय त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे, पण आमच्या ड्रायव्हरचे डोळे बरोबर जिकडे हिरवळ असेल तिकडेच वळतात. तर त्याला मी बोललो फक्त स्ट्रेट चालव, तो मला काहीतरी बोलला. याला बोलतात कॅमेऱ्याचा दम, याला बोलतात कॅमेऱ्याची भीती. मित्रांनो मूत्र नंबर 3 की 4 3-4 जे काय असेल ते, त्याला निसर्गाचं सानिध्य सोडून आतापर्यंत मला वाटते पाऊस याच्यामुळेच आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी. खेकडे बघायला, खेकडे भावानो जिमला जावा, या अशा ढेबऱ्या लोकांसारखं फिरू नका. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तनय. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. कारण की मी आतापर्यंत कधी यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बनवल्या नाही आहेत, पहिल्यांदा काहीतरी ट्राय करतोय नवीन, तर नक्की सपोर्ट करा. तर ब्लॉग बनवण्याचं कारण इतकंच की गावाला मस्त पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावर गावाला जाणं तर बनता आहे ना, तर गावाला चाललो आहे थोडं मस्त थोडी मजा करायला मित्रांसोबत. आत्याचा मुलगा आहे आणि एक आहे मित्र भूषण म्हणून, तर आम्ही तिघे चाललो आहे गावी. आणि बघू शकतो तुम्ही आता सकाळचे 3:15 वाजलेत आणि पॅकिंग वगैरे झाले मस्त. जास्त कपडे नाही घेतलेत, थोडेफार कपडे घेऊन, जरा घरच्यांचे पण कपडे आहेत आणि आत्याच्या मुलाची बॅग वगैरे आहे. सो असे कपडे वगैरे घेऊन चाललो आहे. आणि टाईम बघू नका, 3:15 वाजलेच. गावाला जायची एक्साइटमेंट एवढी आहे की झोप येणार आहे का. तर असं चाललं आहे. तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. भेटूया आणि बघत राहा ब्लॉग लास्टपर्यंत. गणपती बाप्पा. तर मित्रांनो निघालो आम्ही. गाडी बघा, हवा वगैरे भरतोय जरा गाडीमध्ये, डिझेल वगैरे भरून झालं, हवा वगैरे भरतोय जरा. कारण की एवढं लांब जायचं आहे, ऑलमोस्ट गावी जायला 300 किलोमीटर आहे. सो पूर्ण सगळी गाडी एकदम सर्व्हिस चेक वगैरे करून गावाला जाणं गरजेचं आहे. तुम्ही पण कधी गावाला वगैरे जात असाल तर डिझेल, पेट्रोल, CNG जे काय असेल ते आणि हवा वगैरे जे काय मेंटेनन्स गाडीचा असेल तो करा आणि मगच गावी जायला निघा. आम्ही आत्ता कळवा नाक्याच्या पुढे आलो आहे, ते थांबलो आहे. हे देखो कुत्ते लोग. यावी अशी त्याची भासार, मेघवर जाग यावी अशी त्याची भासार, मराठी मातीची तोच आहे आसार. दुश्मनानं धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनानं धाक देई शिवरायांचं नावर. शंभू शंकराचं नावर, राजगड गावर, शिवबराज 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 राजार, शिवबराज 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 राजार, शिवबराज 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 राजार, शिवबराज 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 राजार. टुकड़े हुए 20 फिर भी नहीं आजा पिया आई बहन. इथून आपल्याला सर्कल, इथून हाफ सर्कल घेऊन सर्व समजे. काय खाते रे गुरु? अरे काय खाते? काय हा जरा काही डोक्यात बदल झाला का रे? काय खाते विचारते तर पनवेल बोलतो.
काय काढतो हा मित्रांनो 6 वाजलेत. आम्ही नागोठण्याला पोहोचलोय आणि आता थोडा थोडा पाऊस लागायला सुरुवात झाली. काय भूषण बरोबर ना? हो हो हो. छत्री नाही आणली आणि भिजणार आहे आम्ही आता पावसात. बाबा जा मोठी लाईन आहे बघा तुम्ही, काचेवरती दिसेल तुम्हाला थोडा थोडा पाऊस. आणि आम्ही डेंजर प्रकारे ओव्हरटेक करताना एका लाईन मध्ये काय एका लाईन मध्ये पण रस्ते खराब आहेत भरपूर. नागोठण्यापर्यंत रस्ता चांगला होता, त्याच्या पुढे थोडे जरा मध्येच मोठे मोठे खड्डे आहेत जिथे मोठ्या गाड्या जात आहेत, पण छोट्या गाड्यांना जरा प्रॉब्लेम आहे. असं फिरून वगैरे इकडून तिकडून वाकडी तिकडी गाडी करून घेऊन जायला लागते ड्रायव्हर, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. अशा रस्त्याला हेवी ड्रायव्हरचं पण पाठवून हातात येईल. पण आमच्याकडे मुंबईचा ड्रायव्हर आहे. पाऊस वाटत नाही असं जोरात येईल म्हणून, पण आहे म्हणजे थेंब थेंब बारीक थेंब पडत आहेत. एकदम जोरात काय पाऊस नाही येत आज. आणि आता पुढे थोडं असं जरा दिसायला लागलंय. पहिला अंधार होता म्हणून मी जास्त व्हिडिओ वगैरे बनवला. विंडो वरती घ्या, चूज कर ना तिथून. पूर्ण वरती गेली जरा हवा यायला ठेव. ते नको आतमध्ये नाही आला पाहिजे. धीरू राहू दे थोडा वेळ. म्हटलं काय गुदमरल्यावर का होतंय का मग? अरे किती वेळा धीर सहाव्यांदा असेल ना याचं. अरे बाटली रे, अरे ती बाटली घे. हा नाही तर त्या दरवाजाच्या वरतून ना खाली पाईप लावा आणि तिथून वरतून खाली टाक. झाली ती आयडिया चांगली आहे. आत्ताच नागोठणे गेल्या, आता पुढे इंदापूर येईल. पुढे पाऊस जोरात आहे असं वाटतंय, कारण की आता इथे थांबलोय. तर पाऊस वगैरे आला. तुला जायचंय ना आता इथेच जाऊन घे, पुढे जोरात पाऊस येणार आहे. अरे यार मित्रांनो का आलं पुढे काय तू चल. अरे चिखल हा चल मित्रांनो मूत्र नंबर 3 की 4 जे काय असेल ते. त्याला निसर्गाचं सानिध्य सोडून आतापर्यंत मला वाटते पाऊस त्याच्यामुळेच आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावर उपचार करावा. मस्त पाऊस आहे मित्रांनो, मस्त असं वेदर आणि मस्त अशी गाणी सुरू आहे. आता भूषण गाणं म्हणणार आहे, ऐकच. चलते गाणं म्हणणार आहे गणपती मधलं. भूषण प्रेमात पडलेला आहे मोहमध्ये. चलते मला येत नाही. आता कुठे गावाला चाललोय असा फील येतोय भावांनो. जरा पाऊस पडतोय बारीक मस्त एक नंबर वाटतोय. चलो चलते हे गाव. काय जिथपर्यंत पाऊस नाही तिथपर्यंत मजा नाही. चाललोय कशासाठी? पाऊस सुरू झाला पिशव्या उचलायच्या, बूट घालायचे आणि बॅटरी घेऊन गुल. खेकडे बघायला, खेकडे मासे पकडून स्टॉक करून ठेवायचा. यायच्या वेळेला सगळे घेऊन यायचे. एकदम डेंजर मध्ये. आणि आमच्या मागे माणूस आहे ना, तो काय कामाचा नाही. बघितला पण नसेल तुम्ही, काय कामाचा नाही तो माणूस. ऐन टायमाला एक फोन आला ना, ऐन टायमाला 6-7 वाजता. तो माणूस तुम्हाला कुठे गायब दिसेल काय समजणार नाही. खेकडे पिशवीत सोडून खिशात टाकायचा आणि खिशात चुकून खेकड्याने आळस दिला ना की याच्या खालच्या वरती डायरेक्ट गेम. जोरात पाऊस झालेला आहे मित्रांनो बघा. नंबर जोरात पाऊस झालाय. वेदर पण जाम भारी आहे. थोडा ब्लर होतोय, समजून घ्या. पहिला व्लॉग आहे, सेटिंग मध्ये हालचाल होते. आणि ही पावसाची जादूगिरी, मॅजिक सुरू झाले. मॅजिक आत्ता होता म्हणून मी तुम्हाला दाखवायला घेतला. गेला हा बघा. हा इकडे बायपास आहे, इकडूनही तुम्ही येऊ शकता. हा रूट पाली, हा इमॅजिका खोपोली मार्गे पाली साईडने
तो पण एक रस्ता मस्त आहे, पण मुंबई गोवा हायवे झाला आहे चांगला, त्यामुळे इकडून तिकडून यायची गरज नाही. थोडेफार खड्डे मिळतील, पण डायरेक्ट स्ट्रेट याल, थोडा थोडा टाईम वाचेल, टेन्शन नाही राहणार आहे. बघा पाणी बघा फुल भरलं आहे, म्हणजे मे महिन्यातच हे आलं ते. पुढे पुढे विचार करा गणपतीतून काय होईल, रस्त्यांची पण आणि माणसांची पण खराब हालत होणार आहे. मित्रांनो तुम्हाला जादू दाखवतो. आता बघा मस्त रस्ता सुका सुका एकदम भारी, आणि मध्येच रस्ता सुरू होईल ओला, म्हणजे इकडे पडतोय पाऊस. बघा आता काचांवरती पण तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने. मस्त एकदम वातावरण बघा एकदम भारी, आणि गाणं पण बघा एकदम भारी, एकदम मस्त. सख्या प्रिया सरी तुम्ही सरे भावानो जिमला जावा, हे अशा ढेबऱ्या लोकांसारखं फिरू नका. बटरफ्लाय काढायचा आम्हाला बॉडीच नाही. बटरफ्लाय पाठीवरती बटरफ्लाय पाहिजे. बटरफ्लाय आहे ना पुरी लगेच फिदा. यांच्यासारखं थोडी घ्या टिप घ्या, ट्रेनर बनणार आहे लवकरच जिमचा. पुढे तरी वॉटरफॉल वगैरे उलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. ओ बाबऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या बऱ्याशी चांदवा, बऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. गीत वाट शब्द मिळू दे थांबना, ओळखीचा मूल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. सूर्य सूर्य मित्रांनो व्ह्यू बघा कसला भारी व्ह्यू आहे, किती भारी वाटतंय. कोकणात चाललोय त्याचा फील येतोय मस्त. तर मित्रांनो आलोय आपण आता पोलादपूरच्या पुढे. ॲक्च्युली पहिला पोलादपूर नंतर कशेडी घाट लागायचा, जो मिनिमम अर्धा पाऊण तासाचा होता. मग तो डोंगर पूर्ण चढून मग उतरून थोडासा खतरनाक घाट होता. तर आत्ता जरा डोंगर वगैरे खोदून मस्त अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास हा 5-10 मिनिटाचा केलाय. तर ते एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी बोगदा दाखवतो, मस्त केलाय बोगदा. बोगद्याला स्कीम वगैरे पण मस्त छान आहे. आतमध्ये लाईट वगैरे नाही आहे, पण जो घाट आपल्याला क्रॉस करायचा होता तो घाट आता स्किप करून मस्त 5-10 मिनिटाचा शॉर्टकट रस्ता केलाय. तर तुम्ही बघता बघा मस्त पेंट केलाय, एकच नंबर. लाईट वगैरे मस्त लावल्यात. आता मागच्या वेळेला आलो तेव्हा लाईट वगैरे नव्हत्या, आता लाईट वगैरे पण लावल्यात आतमध्ये. तेव्हा लाईट वगैरे नव्हत्या, आता लाईटचं कनेक्शन वगैरे केलंय. आता जरा आतमध्ये लाईट्स वगैरे आहेत तर चांगलं दिसतं बघा. बोगदा संपायला पण आला. मिनिमम 2 मिनटं, त्यापेक्षा जास्त वेळ पण नाही लागत, त्यामुळे जरा तेवढा वेळ वाचतो, अर्धा पाऊण तास. बघा किती मस्त वाटतं वगैरे आलं छान. आणि बघा इकडे पण मित्रांनो व्ह्यू भारी वाटतंय, एकच नंबर.
हा बघा व्ह्यू धीरज गावडेंचा. आणि हे बघा गावडे शेठ, बोरिंग शेठ. त्यांना कोकणात हीच तर मजा आहे, डोंगरात वसलेली गावं. ज्यांना ना कशाचं टेन्शन नाही, काय नाही, स्लो लाईफ. मुंबईसारखी फास्ट नाही, स्लो लाईफ. हाय मित्रांनो, थांबलोय आता इथे चिपळूणला थोडं चहा वगैरे प्यायला. वाजलेत 8:30 वाजलेत. हे लोक काही थांबायचं नाव नव्हतं घेत. थोडं थांबूया, पाय वगैरे पण दुखायला लागलेले खूप आणि थोडी भूक पण लागली होती. थोडं नाश्ता वगैरे करूया आणि नंतर मग पुढे. आता काही चिपळूणला आलं, अजून 1 तास लागेल. बघू आता रस्ता किती खराब आहे त्यावर डिपेंड. रस्ता खराब नसेल तर 1 तासामध्ये घरी पोहोचून जाऊ आम्ही, 1-1.5 तासामध्ये. पण रस्ता जर खराब असेल तर 1.5 तास वगैरे जाईल. आता बघूया, जाऊन नाश्ता वगैरे करू. मित्रांनो आलो इथे चहा आणि कॉफी प्यायला. साहेबांनी मागवले कॉफी आणि इकडे काहीच नको आहे. मे बी मूडऑफ झाला आहे, ब्रेकअप झाला आहे का माहीत नाही. चॅटवरती बोललं दूध नसतं प्यायचं. हां, गाडी चालू असताना दूध नसतं प्यायचं. गाडी चालू असताना दूध आपल्याकडे दादा, आपल्याकडे कोरा चहा पण मिळतो. वरती येतं. कोरा चहा पण मिळतो. नाही हां? उपवास. मंगळवार नाही तुला पण लक्षात आहे मंगळवारचं. घे ना, कोरा चहा मिळतो. नाही आता मग आलू वाला खायचं काय का आलू? तू घेतलंय ना काहीतरी आलू भुजिया. हा ते बस. अरे मग चहा पण पी ना. रत्नागिरी फक्त 82 किलोमीटर. आपण आलेलं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला, म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशन, कोकण रेल्वे. आता थोडं अपडेट झालं आहे, म्हणजे सगळेच रेल्वे स्टेशन अपडेट झालेत. हे बघा, तुम्ही बघू शकता संगमेश्वर रेल्वे स्टेशन. इकडून रस्ता होता, हे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन. पण खरं सांगायचं झालं ना तर जुने रेल्वे स्टेशन जे होतं ना तेच जाम भारी होतं. ते नवीन बांधले ठीक आहे, अपडेट होणं गरजेचं आहे, बट ओल्ड इज गोल्ड. जुनं होतं तेच जाम भारी होतं, 1 नंबर. मित्रांनो फायनली संगमेश्वरमध्ये पोचलो आहे आणि संगमेश्वरमध्ये आलो आहे थोडा नाश्ता करायला. संगमेश्वरमध्ये एकच नाश्ता, जे पण संगमेश्वरमध्ये किंवा कुठे राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, संगमेश्वरमध्ये एकच फेमस पडेची मिसळ. ती खाल्ल्याशिवाय आपण गावामध्ये आल्याचं कंप्लीट नाही, ते खावंच लागतंय. दादा बोलत होता संगमेश्वरमध्ये ट्रॅफिक आहे तर थोडा मागून ये आणि गावात जा, पण आपण ऐकतो काय, मिसळ खाल्ल्याशिवाय जातच नसतो काय भूषण. ये मिसळ तो खाना ही है. एक हे इधर नाटकी बर्गरवाला, मिसळचं काय चव नाही काय नाही, बर्गर आणि पिझ्झा खायला पाहिजे फक्त बस, मिसळ खायला नको. आता भूक लागली तर चाललोय आता मिसळ खायला. मला दाखवतो मी मिसळ कशी आहे. 1 नंबर, लहानपणापासून खातोय पण अजून चव काय बदललेली नाही आहे. तर थांबा दाखवतो मी तुम्हाला कशी आहे मिसळ. ही बा मस्त फळ्याची फेमस मिसळ, 1 नंबर. भूषण कशी आहे? धीरू आहे का चांगली? गावाला आलेल्याचा फील मित्रांनो डेंजर. एका जरी मशीनी डिस केलं ना तरी आमचे वांदे होतील. भूषणच्या मैत्रिणी बघा, भूषणच्या मैत्रिणी चालल्या. ओळखीचे होते काय? आज मी दाखवला माझी ओळख आहे भूषणच्या. माझी एवढी ओळख नाही ना गावामध्ये, एवढी ठसन भूषणची आहे. गावात गेल्यावर मला कमी आणि भूषणला विचारतात. एकटा जरी गेलो तरी इज्जत नाही, विचारणार नाही कधी आला, पहिलं विचारणार भूषण का नाही आला. असं झालंय बाबा, आता गावात इज्जत नाही राहिली मला. हॅलो मित्रांनो, तर फायनली गावाला पोचलेलो आहे. तुम्हाला गाव दाखवतो, दिसतं का माहित नाही पण बघा, गाव वाडी सगळंच आपल्यासाठी गावच आहे. तो आपली गाडी पण दाखव. हे
स्टेज आहे, हे रामाचं मंदिर आहे वाडीतलं. आणि इकडे गावडेवाडी, मध्ये शिगवणवाडी आणि इकडे राहुलवाडी. दिसणार नाही राहुलवाडी तुम्हाला. आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. इकडे आपली गाडी आणि इकडे आपली लेजेंडरी गाडी महिंद्रा. आपण आलो आता भूषणच्या एरियामध्ये. बघूया भूषण आपलं कसं स्वागत करतो. घरी जातो, घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे होतो, नंतर बोलूया मग. चल, सामान बिमानसाठी माणसं ठेवलेत मी. हे काय धीरज गावडे. आणि नाटकं माणसाने नाटकं करू नये, ते सगळं ठेवावं आणि इकडे सामान न्यायला यावं, हीच विनंती. हा चला, चलो 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 चला, घरी जातो आणि नंतर मग फ्रेश होतो. फ्रेश होऊन करतो. बाय मित्रांनो. फायनली फ्रेश वगैरे झालो, मस्त जेवण वगैरे केलं. कपडे वगैरे बदलले नाही कारण की गाडी एवढी खराब झाली ना, हायवेला चिखल होता वगैरे सगळं, तर एवढी खराब झाली गाडी की बोलो गाडी धुवूया आणि तेव्हा पण कपडे खराब होतील. तर एकदाच मस्त संध्याकाळी आंघोळ करायचं एकदम फ्रेश. तर आलो आहे घरी, गावाला. तुम्हाला मी माझं गावचं घर दाखवतो. मस्त एकदम गावचं घर. रात्रीचा अजून चांगलं दिसतं. रात्रीचा पण व्ह्यू दाखवेन मी तुम्हाला. हा दिवसाचा व्ह्यू आहे आणि मस्त एकदम. या ब्लॉग पुरतं इतकंच, बस झालं. किती बघाल, पुढच्या व्हिडिओसाठी ठेवा काहीतरी. तर या ब्लॉग पुरतं इतकंच होतं. तर मित्रांनो, मग अशी ब्लॉग बनवायला मिळालं नाही, थोडं बोलायला मिळालं नाही. तर बोलायचं होतं की व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना पाठवा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच. भेटूया लगेच पुन्हा नवीन व्हिडिओत, कारण की आता गावाला आलो तर व्हिडिओ येत राहणार आहेत. तो स्टे ट्यून. थँक्यू सो मच. बाय बाय.